तर आज आहे चौथी माळ आणि रंग आहे पिवळा. पिवळा कलर हा माझा खूप आवडीचा कलर आहे. मला पिवळ्या कलरच्या साड्या खूप आवडतात. साड्या असो ड्रेस असो पिवळा कलर मला खूप आवडतो आणि पिवळा आणि हिरवं कॉम्बिनेशन तर खूपच छान दिसतं. तर मी आता करून घेते घटाला माळ. तर खरं तर आज चौथी माळ आहे आणि तरवटाच्या फुलाची माळ असते. पण तरवट आपल्याला शहरात मिळणं शक्य नाही. खेड्यामध्ये मिळतात, झाडं असतात त्याचे कुठं कुठं. तर इथं मिळणं शक्य नाही. तर इकडे माझी माळ बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये आज मी पिवळी, पांढरी आणि निळ्या कलरची फुलं अशी करून मी माळ तयार केलेली आहे. आणि मखमल मात्र मी रोजची मखमलीची पानं घालत असते. मान असतो म्हणतात मखमलीच्या पानांचा रोजच्या माळ्यामध्ये. इकडे बघू शकताय मी छान अशी मस्त घटाला माळ तयार करून घेतली आणि घालून घेतली. घटाला पाणी घालून घेतलं, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि सगळी माझी पूजा झाली. पूजा झाल्यानंतर आज मला पिवळ्याच रंगाची छान अशी रांगोळी काढायची होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवीचं रूप मला साकार करायचं होतं. त्यामुळे मस्त रांगोळी काढून घेते. तर माझ्या रोजच्या नेहमी वेगळ्या वेगळ्या मला जशा जमेल तशा मी रांगोळ्या काढत असते. तुम्हाला आवडतात का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आज मी मस्त अशी तुमच्याशी उपवासाची रेसिपी शेअर केलेली आहे. बटाटा आणि वरईच्या पिठाच्या मस्त अशा पुऱ्या किंवा वडे म्हणू शकता असे केलेले आहेत. तर ते दह्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतात. तर इकडे बघू शकता देवीचं रूप साकार केलेलं आहे मस्त अशा रांगोळीमध्ये. लाल रंगाचं मस्त असं म्हणजे कुंकू लावून घेतलं, म्हणजे देवीला मळवट भरून घेतला. त्याचबरोबर पिवळ्या कलरनं छान असे सूर्याच्या किरणासारखे असे मस्त ही काढले. खूप छान दिसत होतं डॉट दिल्यानंतर. आणि मस्त अशी रांगोळी तयार झालेली आहे. आपली नथसुद्धा काढून घेतली. आता मी मस्त अशी लाल लिपस्टिकसुद्धा काढून घेते, त्यामुळे आणखीनच आपली रांगोळी उठून दिसणार आहे. इकडे बघू शकताय आणि खरंच बघा लाल आणि पिवळं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिसतं. इकडे रांगोळी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. मी म्हणते ना नेहमी मला जशी जमेल तशी मी काढत असते. इकडे बघू शकताय जवळनं खूप सुंदर आणि छान अशी रांगोळी दिसत होती आणि मस्त अशी माझी पूजा वगैरे झाली. आता मी चला रेसिपीला सुरुवात करते. त्या अगोदर तुम्हाला जवळनं आपलं देवघर दाखवते. खूपच छान दिसतं. कालच्यासुद्धा व्हिडिओला खूप सगळ्या ताईंनी मस्त अशा कमेंट केल्या, खूप छान वाटलं. आणि आता बघा मी बटाटा वगैरे शिजवून घेतला होता आणि वरईचं आणि बटाट्याचं पीठ मी मळून ठेवलं होतं एक 5 मिनटं. जर तुम्हाला ह्याची डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण डिटेलमध्ये रेसिपी मी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. मोठा ब्लॉग आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी अपलोड होईल, तो सुद्धा नक्की पहा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच मस्त मस्त आपल्याला वेगवेगळ्या रोज काहीतरी नवीन खावं असं वाटतं, कारण उपवासामुळे तेच तेच पदार्थ खाऊ वाटत नाही. तर कधी कधी वेगळं काहीतरी केल्यावर खाऊ पण वाटतं. तर उपवासामुळे तोंडाची पूर्ण चव गेलेली आहे. तर म्हटलं आज मस्त अशा पुऱ्या बनवूया. इकडे बघू शकता ताट वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. त्याबरोबर केली दह्याची चटणी, खायला देवाला नैवेद्य दाखवून घेते. आणि तुम्ही काय केले आज फराळाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब